नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी ज्योती भोसले सर्वांना जागतिक चिमणी दिवस निमित्त काहीतरी खास सांगण्यासाठी आले आहे। भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे। परंतु दिवसेंदिवस होत चाललेल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे। वर्षभर ज्यांची प्रजाती वाढू शकते असा जीव आता दुर्मिळ पक्षी बनला आहे। यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातोय। पहिल्यांदा चीननं 1958 ते 62 च्या दरम्यान 4 कीटक मोहीम राबवली होती। त्यात त्यांनी पिकांचा नाश करणाऱ्या घटकांना म्हणजेच उंदीर, माशा, डास आणि चिमण्या हे 4 कीटक नष्ट करायचं ठरवलं होतं। कारण पिकावरचे कीटक खाताना चिमणीकडूनही पिकाचं नुकसान व्हायचं। चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात सुरू झालेल्या या चिमण्या मारण्याच्या अभियानामुळे चीनमध्ये चिमण्या जवळजवळ संपुष्टात आल्या होत्या। त्याचा परिणाम गंभीर पर्यावरणीय असंतुलनात झाला। परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले। त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरात तज्ञांच्या अभ्यासाअंती चिमणी जगायला हवी याची जाणीव निर्माण झाली। जगभरात 26 जातीच्या चिमण्यांची नोंद आहे। मात्र या 26 पैकी फक्त 23 चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत। भारतात 5 प्रजातींच्या चिमण्या आढळून येतात। त्यामध्ये स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचा देखील समावेश आहे। याशिवाय जगातील 24 प्रकारच्या चिमण्या आढळून येतात। यापैकी बहुतांश प्रजातींची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही। 2020 मध्ये गुजरातच्या गांधीनगर येथे झालेल्या 13व्या संयुक्त राष्ट्र प्रवासी पक्षी प्रजाती संवर्धन परिषदेत भारतातील पक्ष्यांची सध्याच्या स्थितीवरील स्टेट ऑफ इंडियाज बर्ड अहवाल प्रकाशित करण्यात आला। देशभरातील 2 सरकारी आणि 6 स्वयंसेवी संस्था आणि अनेक पक्षी निरीक्षकांनी सिटीजन सायन्स या संकल्पनेचा वापर करून अहवाल तयार केला आहे। 15,500 पक्षी निरीक्षकांकडून सुमारे 1 कोटी निरीक्षणांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला। प्रकाशित अहवालात पक्ष्यांच्या 867 प्रजातींचा समावेश करण्यात आला होता। या अहवालामध्ये असं म्हणलं आहे की गेल्या 25 वर्षात आतापर्यंतची पक्ष्यांच्या संख्येत सर्वात मोठी घट नोंदवली गेली आहे। गेल्या 5 वर्षात पक्ष्यांच्या संख्येत तब्बल 89% घट झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे। साधारणपणे चिमण्या कमी होण्याची कारणे कोणती असतील जाणून घेऊ। औद्योगिकरणामुळे वातावरणात झालेला बदल आणि वाढतं प्रदूषण, शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान, फ्लॅट संस्कृतीतील सिमेंटची घरं यामुळे चिमण्या आपली घरं बनवू शकत नाहीत। आधीच्या काळात कौलारू घरं व त्यासमोर असणाऱ्या विहिरी यामुळे चिमण्यांना आपलं घर बनवणं अतिशय सोपं होतं। बदलत्या बांधकामाच्या पद्धतीमुळे पक्ष्यांच्या निवासावर देखील परिणाम होत आहे। कमी होत चाललेली जंगलं आणि शहरात निर्माण झालेली मोबाईलचे टॉवर्स व तारांची जंगलं। तुम्ही रोबोट 2.0 फिल्म पाहिली असेल तर वेगळं काही सांगायलाच नको। शेतात होणाऱ्या हानिकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर असले धान्य खाऊन चिमण्या मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण वाढत आहे। विणीच्या हंगामात म्हणजे प्रजनन काळात चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास, वाहनं आणि गर्दीचा गोंगाट यामुळेही चिमण्यांना त्रास सहन करावा लागत आहे। पाणथळीच्या जागा नष्ट झाल्यानं पूर्वीचे अनेक पक्षी आता दिसतच नाहीत। जंगलतोडीमुळे चिमण्यांची घरटे नष्ट होतात। खरं तर चिमणीच्या कमतरतेमुळे काही अंशी मानवी जीवनावर पण परिणाम होत आहे। एक म्हणजे उठल्या उठल्या रडत्या मुलाला चिवताई आली म्हणून गप्प करता येत नाही, कारण त्याला चिमणी माहीतच नाही। आणि महत्वाचं म्हणजे पिकांवरील रोगराईचं वाढलेलं प्रमाण। चिमण्या पिकांवर पडणाऱ्या आळ्या आणि किडे फस्त करत असत। मात्र आता चिमण्यांची संख्या कमी झाल्यानं पिकांवर पडणाऱ्या आळ्या किड्यांचा उपद्रव अधिक वाढला आहे। परिणामी पिकात होणारी घट। शिवाय पीक चांगले येण्यासाठी आता आपल्याला विविध कीटकनाशकांचा वापर करावा लागत आहे। ही कीटकनाशकं शरीरासाठी हानिकारक असतात। चिमण्या नैसर्गिक पद्धतीने पिकांचं संरक्षण करत होत्या। शिवाय हे कीटकांपासून वाचण्यासाठी लोक केमिकल्सचा वापर करतात। परिणामी आरोग्यावर हे घटक परिणाम होत आहेत। जाणून घेऊया ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ सुभाष नियोग यांच्याकडून। आपल्या जीवनामध्ये यांचं जे काय अन्नाने साधारण असं महत्त्व निर्माण झालेलं आहे आणि ह्या अन्नाने साधारण महत्त्वाचं कारण काय, निसर्गाप्रती असलेली आपली जागरूकता, त्यातला एक ह्या छोट्या जीवाच्या संरक्षणासाठी आपण काय करू शकू ह्या बाबतीत आपला विचार असायला पाहिजे। माझा एक सहज विचार म्हणून मी सांगतो
की आपल्याकडं ग्रीनरी जे काही शिल्लक आहे आसपास वगैरे, टाऊन हॉल आहे उदाहरणार्थ, किंवा शिवाजी युनिव्हर्सिटीचा हिरवळीचा भाग आहे, ॲग्रिकल्चर कॉलेजच्याही परिसरामध्ये भरपूर हिरवळ आहे. अशा ठिकाणी जरी चिमण्यांचं प्रपोगेशन झालं, त्यांची संख्या वाढण्यास मदत झाली, हळूहळू ते मायग्रेट होत असतील, शहराकडं होतील. खरं तर इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे हाऊस स्पॅरो. म्हणजे खरोखर आपल्याशी निगडीतच हा एवढा सुंदर हा युलाचा जीव किती जोडला गेलेला आहे आपल्या आयुष्याशी, हे आता आपल्याला लक्षात या लागलेलं आहे. आपण आता जागरूक झालो, आपण त्या जीवाला संरक्षित करायला पाहिजे, असे आपले जे काही प्रयत्न असतील त्या प्रयत्नांना म्हणून जागतिक चिमणी दिवस एक सुंदर कल्पना आलेली आहे. आणि त्याला आपण ज्यांनी कोणी हा विषय डोक्यामध्ये घेतला त्याला सलाम करावा. कारण असे विचार येणं आणि ते निसर्गाप्रती आपल्याबद्दल असलेला आस्था हा त्यातला एक भाग आहे. थोडासा चिमण्यांचा आवाजच आपण विसरलेलो आहोत, कारण आपल्या आसपास आता ते पक्षी राहिलेले नाहीत. पण ह्याच्यातनं नेटवरनं आपल्याला त्याचा आवाज यावा असं थोडंसं शोधून काढलं तर बघा किती सुंदर आवाज आहे त्यांचा. अगदी आपल्या जवळ येऊन आपल्याशी बोलतायत, संवाद साधायचा प्रयत्न करतायत. तर हे घडावं. इथून पुढेही आपण संरक्षण त्याच्यासाठी काय करू शकत असेल. शहरी भागामध्ये त्यांची जी छोटी छोटी एवढीशी घरटी असायची ती आता दिसत नाही आहे. पण आपण एखाद दुसरं असे प्रत्येकाने आणि आपल्या परिसरामध्ये एखाद दुसरं जरी घरटे करत गेले तरी त्यांची संख्या वाढेल. आणि हाऊस स्पॅरो म्हणजे आपल्या घराशी निगडीत असलेला हा छोटासा जीव आपल्या घरी येईल, आपल्या लहान बाळांशी, आपल्या घरात असलेले लहान मोठे जीव सगळ्यांशी संवाद साधेल असा आपण प्रयत्न करूया. या जागतिक चिमणी दिवसाला, त्यांच्या निर्मात्यांना आणि ह्या चिमणीला आपला सलाम. चिमणीच्या ऱ्हासाची कारणे आणि चिमणी संवर्धनाचे काही उपाय. आपण पाहिलं की चिमण्यांच्या संवर्धनाचे या उपायांनी आपण चिमणी वाचवू शकतो. पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणथळीच्या जागांची निर्मिती करणे व त्यासोबत धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे, उरलेले अन्न पक्ष्यांना टाकणे, आपल्या घराजवळ बाहेर चिवताईसाठी दाना पाणी ठेवणं, अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो. पक्ष्यांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवार निर्माण करून देणं, शेतीसाठी निकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणं. जागतिक चिमणी दिन या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचवण्यासाठी जागृती करणे, तिचे अन्न साखळीतील पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे, चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबर घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडी झुडपे लावणे. कोणताही विशेष दिवस साजरा करताना केवळ त्या दिवसाचं महत्व म्हणून तो साजरा होऊ नये. त्या अनुषंगानेच आज जागतिक चिमणी दिवस हा एक दिवसापुरता साजरा न करता तो सातत्यानं वर्षभर एक सामाजिक बांधिलकी म्हणून साजरा केला पाहिजे. आज पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी पशुपक्षी याचं संवर्धन होणं आवश्यक आहे. पशुपक्षी यांचा अधिवास आणि त्यांच्या खाद्याची वर्षभर व्यवस्था कशी करता येईल याकडे अधिकाधिक लक्ष देणं गरजेचं आहे. यातूनच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.